फक्त फणस कापताना घ्यायचं. तेल लावा हाताला. हा तेल लावा हाताला. असं बोलती ही काय दिंडा बाबा. फणस कुठून आणले? तकल्याच्या मित्रांनी दिले असं म्हणायला लागलं. नमस्कार, मी दीपाली किड्स फन आदित्य अधिराजमध्ये. तर व्हिडिओमध्ये जे फळ दिसत आहे, अर्थातच तुम्हाला लक्षात आलं असेल हे फळ कोणतं आहे. ते आहे फणस. फळांचा राजा आणि आरोग्याचा खजिना म्हणजे फणस. तर बाबांच्या कोकणातील एका मित्राने हा फणस दिलेला आहे आणि जेव्हा हा फणस दिला तेव्हा तो थोडा कच्चा होता. 2 दिवसानंतर छान असा पिकल्यानंतर बाबांनी हा फणस कापला. फणस कापल्यानंतर सर्व मुले त्याच्यावर त्या फणसाच्या कडेने गरे काढण्यासाठी आणि गरे शोधण्यासाठी खूप आतुरलेले होते. खतम खतम तू खतम और तू ऊपर जा. निकलो निकलो नहीं निकलो जानवर. कुठे घर? एवढा मोठा फणस. तर फणस या फळाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर फणस हे भारतातील उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळणारे फळ आहे. हे फळ स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम घाट तसेच केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये फणसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. फणस हे जगातील झाडावर येणाऱ्या सर्वात मोठ्या फळांपैकी एक मानले जाते. फणस या फळाचे आरोग्यदायी महत्त्व पाहिले असता फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. त्यामुळे या मार्च महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत उपलब्ध असणारे फणस हे फळ तुम्ही नक्की खा. कडू आहे. मग तेच काय कळलं मग कुठला गाभ आहे काय. थांबा ते काढायचं असेल हातानं. हा सुन काढते ती. या टाकू का थांब गं. बेटा बी भाजून खायचं असते. दूध का नाही आणलंच नाही. तर मार्च ते मे महिन्यामध्ये कच्चे फणस उपलब्ध असतात आणि या कच्च्या फणसांपासून सुद्धा बरेच जण भाजी बनवतात, लोणचे बनवतात, हलवा, चिप्स, मिठाईसाठी सुद्धा फणसाचा वापर केला जातो. तसेच कटलेट, बिर्याणी, इतर पदार्थांमध्ये सुद्धा देखील कच्च्या फणसाचा उपयोग केला जातो. तर पिकलेल्या फणसामधून ज्या बिया निघतात त्या बिया उकडून किंवा भाजून सुद्धा खाण्यासाठी वापरले जातात. पास निघते ते घर. हो. इथं पण आहे. अगं गाय बी सांडलं की मी गोळा करा. तेल लावा हाताला, तेल लावा हाताला. हाताला तेल असं चोळते हात. ए तेल. हा तेल हात चोळ. तिच्याकडे बघा, तिच्याकडे बघा. काढा काढा घर काढा. काढले असं. मार्च ते मे महिन्यामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये फणस उपलब्ध असतात आणि त्यानंतर एप्रिल ते जून, जुलै या महिन्यापर्यंत हे फणस पिकतात आणि गोडसर अशी रसाळ अशी गरे त्यामध्ये खाण्यासाठी तयार झालेले असतात. तर भारतामध्ये हवामानानुसार जुलै ऑगस्टपर्यंत देखील फणस हे फळ उपलब्ध असते. खा मंजिरी. मी खाऊ नका. ते आण ग, ते आण फणस इकडे. उचल मग ती राहिली तसाच आता. यातलं चरुजी गरज ती नाही कापायचं आता. बघू चाकू इकडे.
सोड ग. हे कसं? ते डेट आहे डेट. मधला भाग नाही खट. हे असा निघावा लागतो घरात. घेऊ वाटलं. ए जप की मोबाईल. घे तुला खायचंय ना हे घे. हे घे. मला द्या. थांब घेऊ. ही काढाय खायचं नाही. केस. नाही बरोबर. केस काढून टाकायचं. ते तसलंच येत आहे कशानं काय की आपण असलं. फणस हे उन्हाळ्यात येणारे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ असून एप्रिल ते जून जुलै हा त्याचा मुख्य हंगाम मानला जातो. महाराष्ट्रातील कोकण भागात या काळात फणसाची विशेष रेलचेल पाहायला मिळते. पावसाळ्यात फणस असते काय? आणि अननस केव्हा असते? ते नको काढू ह्यातलं काढ नका. एकच काढा कुठलं तरी. लय गोर आहे ते आता आणि हे घे बी. बेश उकळून खायचं असते ना. त्याचं काढू टाक म्हणजे सराद देऊन थोडं एकटं नाही का? दोघं बी. स्वराज हाक मार. इथलं स्वराज. स्वरा दीदी. दर परत इकडे काय? ग. तुझ्याकडे पण दाखवतो. हाक घे एवढी. बी. फाटलं ती बी. फणस खायला ये फणस देते. ही डेट कापते का? बाबा बी. फणस हे केवळ चविष्ट फळ नसून पौष्टिकतेचा खजिना आहे. त्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. म्हणूनच फणसाला निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी मानली जाते. चिकन किती घेऊ? फणसातील गरे काढल्यानंतर जो भाग राहतो, जो खालचा त्याचा कातडीचा जो भाग राहतो, सालीचा, फणसाच्या सालीचा जो भाग राहतो त्याला चारखंड म्हणतात. आणि याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये गुरांना, जनावरांना खाऊ घालण्यासाठी हे उपयोगी असते. त्यामुळे याचा कोणताच भाग वाया जात नाही. गरे काढल्यानंतर त्यातील बिया देखील पौष्टिक असून त्या उकडून किंवा भाजून खाण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो आणि ह्या खूप छान लागतात. तर बाबांनी फणस कापल्यानंतर त्या फणसातील गरे शोधून खाण्यामध्ये मुलांना खूप मजा आली आणि या फणसाबरोबर एक आगळा वेगळा अनुभव मुलांना अनुभवता आला. महाराष्ट्रातील कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये देखील फणसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच फणसाच्या झाडाचे लाकूड मजबूत व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, दरवाजे, खिडक्या तसेच काही प्रमाणात वाद्य बनवण्यासाठी देखील फणसाच्या झाडाचा लाकडाचा वापर केला जातो. ग्रामीण भागात फणसाचे झाड आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. तर चव, पौष्टिकता आणि आरोग्यदायी गुणांनी भरलेला फणस हा निसर्गाची एक अनमोल देणगी आहे. तुम्हाला फणस आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथे फणस उपलब्ध असतो का, बाजारामध्ये हे फळ तुम्हाला मिळते का, ते सुद्धा नक्की सांगा. तर आमच्या या चॅनलमध्ये अशाच ब्लॉगमधून थोड्याफार माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.